नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य त्यांनी सगळ्यांसमोर उजागर केले. आता ते आपल्याला उद्या दिसणार आहे. पण आज सायलीचे DNA रिपोर्ट सुद्धा मॅच झाले. बर का सुरुवातीला त्यांनी जरा मागाहून दाखवलाय. अर्जुन सायलीला विचारतो, सगळं आठवलं ना तुला सायली? मग सायली अर्जुनला अगदी प्रेमाने हसून सांगते, हो अगदी लख आठवलं सगळं. रविराज यांना म्हणतात, चला मुलांनो आता खूप उशीर झालाय, घरी सगळे वाट बघत असतील म्हणून आता हे सगळे घरी जायला निघाले. राकेशचा सीन घेतलाय बर का मंडळी. आता सचिन आणि राकेश एका गाडीमध्ये बसून दारू पितात. बर का सचिन म्हणत असतो, काय रे राकेश, तो अर्जुन मेल्याची बातमी अजून का नाही आली रे? राकेश म्हणतो, अरे सचिन आताच तर ॲक्सिडेंट झाला असेल, म्हणजे ती गाडी अशी छान जोरात आली असलं आणि धडाम करून टक्कर झाली असेल. तुला सांगतो सचिन, अरे त्या स्पॉटवर रात्रीच कोणी माणूस येत नाही ना जात नाही. आता समज तिकड कोणी गेलं तर त्यांना पाहिल्यावर त्या पोलिसांना फोन करून सांगल ना की इथे ॲक्सिडेंट झालाय. हॅलो पोलीस स्टेशन, हॅलो इथे ॲक्सिडेंट झालाय. तो दारूच्या नशेत बोलतोय बर का प्रेक्षकांनो. आणि हे सगळं तो इमॅजिन करतोय की पुढे काय प्रसंग घडणार आहे. अरे तो पोलीस आहे ना, तो सुभेदाराला सांगल, मग माझ्या आईला सुभेदार सांगतील, यातला कोणीतरी माणूस मग मला फोन करलं. बघ एवढी सगळी प्रोसिजर असताना, अय बाबा ऐक ना, तू दारू पिना कशाला टेन्शन घेतोय यार, एन्जॉय करना. पण राकेश टपलन अगदी सबशेल फेल झालाय बर का प्रेक्षकांनो. हे त्याला आता लगेच कळत बघा. आता त्याचा फोन वाजायला लागतो तेव्हा राकेश सचिनला म्हणतो, सचिन फोनाला खूप खुश झाला असतो बर का. तो सचिन म्हणत असतो, घे फोन घे, तुला आता धक्कादायक बातमी मिळणार आहे बर का. मग राकेश फोन उचलतो, स्पीकरवर टाकत म्हणतो, हा बोल आई, सुमनचा फोन आलेला आहे. त्याला सुमन म्हणत असतात, हॅलो ए बेटा राकेश कुठेस तू? राकेश म्हणतो, अग आई, ते मी मित्राला भेटायला आलोय. काय झालं आई, तू टेन्शनमध्ये का दिसते? सुमन म्हणते, अरे बाबा राकेश, अरे तू गेल्यानंतर अर्जुन सायली बाहेर पडले बघ, कुठेतरी जायला अजून परत आले नाहीत रे, ते लगेच इकडन. राकेश म्हणतो, अग आई, तू एक काम कर ना, तू कोणाच्या तरी फोनवर फोन लाव ना लगेच, बघ ना काही कळतं का? सुमन म्हणते, अरे बेटा केला होता फोन पण त्या चौघांचे फोन बंद येतात ना. अरे हे विचित्रच वाटते रे, जरा भीती वाटते रे. बेटा तू कुठे आहेस? राकेशला मनातन आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. बर राकेश म्हणतो, अरे बापरे आई, चौघांचे फोन लागत नाही म्हणजे काहीतरी डेंजर्स आहे. काळजी करू नको आई, मी बघतो काय करायचं ते मी बघतो. त्यावर सुमन म्हणते, राकेश एक काम कर ना बेटा, तू जा ना त्यांना शोधायला जा, पोलिसांशी बोल, काही कर, पण बाबा घेऊन ये रे चौघांना घरी. आता सुमन बोलते ना बोलते तेवढ्यात तिथे अर्जुन आलाय बर का. राकेश म्हणत असतो, आई टेन्शन नको घेऊ, मी घेऊन येतो सायली अर्जुनला. आता सचिन आणि राकेश एकमेकांना खाणखोणा करून हसत असतात बर का, की आता अर्जुन सायली काही राहत नाही. तेवढ्यात आता सुमन फोनवर बोलतच असते तर अर्जुन दारात आला आणि म्हणत असतो, आम्ही आलोय. सचिन आणि राकेशची तर बोलतीच बंद होऊन जाते. इकडे मंडळी, आजचा एपिसोड सुद्धा थोडासाही स्कोप करू नका, अतिशय सुरेख एपिसोड दाखवलेला आहे. त्यांनी बघा तर सायली आली आहे, अर्जुन आले, रविराज, प्रतिमा, त्या सगळे घरी आलेत. सायली आता त्या घराचा उंबरठा ओलांडते ना तेव्हा तिला ते घर अगदी म्हणजे स्वतःच फील होतं. साहजिक आहे प्रेक्षकांनो, जी मुलगी गेले 22 ते 25 वर्ष स्वतःच्या म्हणजे घरापासून पोरकी होती, त्या मुलीला स्वतःची ओळख परत मिळाली आहे. सायली आता घरात येते आणि घराला न्हाळते आणि तिच्या लहानपणीचा प्रत्येक कोपरा तिला आता आठवायला लागतो. प्रत्येक म्हणजे घराला तिने इतका मस्त स्पर्श केलेला दाखवलाय ना, म्हणजे ते फील करताना तिला जाणवलं
खूप भारी वाटला प्रेक्षकांनो हा सीन बघताना. इकडे राकेशचा फोन चालू असतो. बर का राकेशला कळले की अर्जुन सायली आलेत. सायलीला तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवायला लागल्यात. त्या घरातल्या सायली मनात विचार करत असते, आज मला पहिल्यांदा जाणवत्य या घरात मी तन्वी म्हणून परत येतीय. अर्जुन तिला आवाज देतो, अग सायली. हे सगळे बघत असतात सायलीकडे. ती अशी हळूहळू काय येते म्हणून अर्जुन तिला आवाज देतो आणि मग सायली समोर येते. सगळ्यांच्या अश्विनही बघतोय. सगळेजण आश्चर्याने बघतात सायलीकडे. मग अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, सायली तुम्ही कुठे होतात? तुमचे फोन का लागत नाहीये? सायली आता मनात म्हणत असते, मला ओळखलं का ग मामी? कल्पनाताई बोलत असतात तिच्याशी. अग सायली तू मुळात घराच्या बाहेर का पडलीस बेटा रात्रीची? सायली म्हणत असते मनात, मामी बघ नाग माझ्याकडे. अग मीच तुझी तन्वी आहे. अश्विन म्हणत असतो, तुम्ही सगळे ठीक आहात ना? राकेशच्या आणि सचिनचा फोन सुरू आहे बर का, म्हणजे त्या सुमनचा फोन चालू आहे. तिने फोन काही कट केलेला नव्हता बघा तर. मंडळी म्हणजे हे सगळे यांच्या काळजीत होते, पण सायली मात्र तिच्या वेगळ्याच जगात आहे. ती तिच्या वेगळ्या याच आनंदात आहे. साहजिक आहे प्रेक्षकांनो, तिला तिची ओळख परत मिळाली आहे. याहून मोठा आनंद काय असणार? सुमन म्हणत असते, बाई माझं जीवन वर खाली होत होता म्हणून तुम्हाला शोधत मी इथे आले. मग रविराज म्हणतात, अग सुमन आम्ही ठीक आहोत बर का. आता राकेशला सचिनला ते कळले, त्यामुळे आता राकेश तिकडून फोन कट करतो वैतागून. सायली आता पटकन बिलगते पूर्णाजीला आणि म्हणते, पूर्णाजी. पूर्णाजीला नवलच वाटते सायली अशी, म्हणजे वेगळ्याच पद्धतीने त्यांना आलिंगन देते ना, म्हणजे असं त्यांना काहीतरी फील झालं. एजली मला एक्सप्लेन नाही करता येणार. पूर्णाजी म्हणत असतात, काय सायली काय झालं? मग कल्पना ताई पण म्हणतात, बेटा सायली ठीक आहेस ना तू? मग सायली म्हणते, हो मी ठीक आहे ना पूर्णाजी. तिच्या डोक्यावर हात फिरवतच सायली मग बाजूला होते पूर्णाजीपासून. मग पूर्णाजी म्हणतात, काय रे पोरांनो, किती काळजी वाटत होती आम्हाला, किती टेन्शनमध्ये होतो आम्ही. तुमचे फोन पण लागत नव्हते. कुठे होतात तुम्ही सगळे? अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो बसा ब्र तुम्ही सगळे. आधी बसून घ्या. रविराज, प्रतिमा त्या सगळे जण स्थानपन्न झालेत, म्हणजे त्या बटकीत बसलेत. मग अर्जुनने झालेला सगळा प्रकार सांगितला, जो आपल्याला थोडक्यात पुन्हा एकदा फ्लॅशबॅक दाखवला की रविराजांची गाडी आऊट ऑफ कंट्रोल झाली वगैरे वगैरे. काय काय प्रसंग त्यांच्यावर ओढवला ते सगळं त्यांनी ऐकवलं बर का. आता हे सगळं आय थिंक सो अजूनही राकेशचा फोन चालू आहे बर का. प्रेक्षकांनो, हे सगळं तो ऐकतोय राकेश, आणि हे सगळं ऐकल्यानंतर तो फोन कट करतोय, म्हणजे त्याला कळलं पाहिजे ना की नेमक याचा प्लॅन कुठे फिसकटला. म्हणून त्यांनी हे दाखवलं असावं की राकेशचा फोन चालू आहे. मस्त एपिसोड दाखवला बर का प्रेक्षकांनो. त्यांनी आता उद्याच्या भागात सुद्धा सायली आणि अर्जुने एक वेगळा सोहळा केलाय. सायली आता तन्वीच्या ड्रेसमध्ये येणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की तीच खरी तन्वी आहे. पण इकडे प्रियाला पण कळले बर का प्रेक्षकांनो की सायलीला कळले की ती खरी तन्वी आहे. म्हणून आता राकेश अर्जुन सायलीला खोट पाडायचा प्रयत्न करणार आहे म्हणे. पण मला नाही वाटत की आता कुठली अशी आयडिया वर्क होईल. यांची प्लॅन करण्याची पण बघूयात काहीतरी ट्विस्ट येणार. यामध्ये सुद्धा सायली सगळ्यांना सांगणार अनाउन्स करून की तीच खरी तन्वी आहे. अर्जुनने झालेला सगळा प्रकार सांगितला. मग सचिन वैतागतो राकेशवर आणि म्हणतो, काय रे राकेश, तुझा चोक प्लन होता ना हा? तुझा प्लन आहे का? इकडे सुभेदाराच्या सीनमध्ये आपण बघतोय की सुभेदार देवी आईला आभार मानतात आणि म्हणतात, बापरे फार मोठं संकट टळलं. आणि अस्मिता पण म्हणते, तुम्ही सुखरूप घरी आलात, बरं झालं देवी, आईचीच कृपा. अर्जुन म्हणतो, हो खूप मोठं संकट आलं होतं खरंच, आणि आता मी मेकॅनिकला कॉल केला आहे, तो सिनियरची गाडी घेऊन जाणार आहे. मग कल्पनाई म्हणतात, तुम्ही ना सगळे आराम करा ब्र. अर्जुन बेटा जा, तू सायलीला रूममध्ये घेऊन जा
आता सायलीचा आनंद गगनात मावत नाहीये बरं का मंडळी. मग रविराज म्हणतात, अश्विनचा कॉल येत होता ना आम्हाला म्हणून आम्ही इकडे आलो आधी पूर्णाई, आम्ही आता निघतो बर का. पूर्णाजी म्हणतात नाही रविराज आता तुम्ही इथेच राहायचं रात्रभर. केवढा मोठा प्रसंग ओढावला होता तुमच्यावर, असं जाऊ देईल का मी तुम्हाला. नाही बरं आजची रात्र इथेच रहा रविराज. अगं विमल जा बरं बेटा, आपली गेस्ट रूम तयार करतात. कल्पना ताई म्हणतात, तुम्हा सगळ्यांची फार दगदग झाली आहे, सगळे आराम करा, आपण उद्या बोलूयात. आता बघा तर सगळेजण आता आराम करायला गेलेत. पण सायलीबाईचा आनंद म्हणजे विचारूच नका. आता तिला कळलं ना ती खरी तन्वी आहे, त्यामुळे ती खूप खुश आहे. इकडे मधुभाऊंचा सीन दाखवला. आता आश्रमातला ते काल रात्री उठून बसले होते ना. लाईट गेल्यावर कुसुम घाबरली पण होती, आनंदात पण होती. तर आता डॉक्टर आलेत. बाबा त्यांना चेक करायला डॉक्टर चेक करतात आणि मधुभाऊंना म्हणत असतात, मधुभाऊ तुम्ही उठून बसायचा प्रयत्न करता का. मग मधुभाऊ असे उठून बसतात, पण ते सारखं सायलीच नाव घेत असतात. कुसुम खूप खुश झालेली असते. ती डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर खरंच मी स्वप्न तर बघत नाहीये ना, आमचे मधुभाऊ खरंच बरे झाले ना. डॉक्टर म्हणतात, हो म्हणजे काय तुमचे मधुभाऊ बरेच झाले, ते घरी आल्यावर रिकव्हर होणारच होते. कुसुम म्हणते, म्हणजे आता ते खणखणीत बरी होतील ना. मग ते डॉक्टर म्हणता, हो म्हणजे काय बरेच झाले, ते फक्त त्यांच्यावर कुठला ताण नका येऊ देऊ आणि जमेल तेवढी हालचाल यांना करू द्या. कुसुम म्हणते, डॉक्टर तुम्ही म्हणाल तसं आमचे मधुभाऊ उठले, ते बोलायला पण लागले. मी तुमचे कसे आभार मानू. डॉक्टर म्हणतात, त्याची काही गरज नाही बर का. मग मधुभाऊ सारखे सायली जप करत असतात. तेव्हा कुसुम म्हणते, डॉक्टर आमचे मधुभाऊ ना उठल्यापासून सायलीच्याच नावाचा जप करताय. डॉक्टर म्हणतात, मग त्यांना बोलावून घ्या ना. मग कुसुम म्हणते, हो बोलवते, उद्या बोलवते ना. सकाळी एवढ्या रात्री कसा फोन करू मी त्यांना. मग मधुभाऊ म्हणत असतात, मला आत्ताच साऊला भेटायचंय, मला आत्ताच साऊला भेटायचंय. बोलव कुसुम साऊला, माझ्या साऊला बोलव कुसुम. असं ते बोलत असतात. त्यांचं बोलणं स्पष्ट असं ऐकूनही येते. असो पण आता सायलीच दाखवलाय त्यांनी सीन. सायली अर्जुनला खूप एक्सायटेड होऊन सांगत असते. आता अर्जुन आणि सायली लगेच आले बर का तिथे भेटायला. तो शेवटचा सीन तुम्ही बघणार आहात आजच्या मालिकेतला. मंडळी आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. खरंच आजच्या एपिसोडसुद्धा त्यांनी अप्रतिम दाखवलाय. सगळ्या गोष्टी अगदी सिकोली दाखवल्यात त्यांनी. सायली खूप आनंदात असते, ती खूप एक्सायटेड होऊन सांगत असते अर्जुनला. या सीनमध्ये आपण बघतोय आहोत त्या क्षणाला, अगदी त्या क्षणाला मला सगळं आठवलं होतं. माझा बालपणीचा चेहरा, तुमच्या बालपणीचा चेहरा, माझी सगळी माणस, सगळं आठवायला लागलं एकदम अचानक मला. आणि शेवटी मला हेही जाणवलं की मीच खरी तन्वी आहे. अहो मी रविराज काकांची मुलगी तन्वी. माझं लग्न पूर्णाजीने तुमच्याशी करायचं ठरवलं होतं ना. बघा ना, नियतीने आपलंच लग्न करवलं आणि मी आजच घराची सून झाले. आता मला सगळं कळते की मला नेहमी या घरातल्या माणसांबद्दल एवढी माया का वाटत होती. सगळं कळलंय मला. अहो बघा ना, माझ्याकडे ऐकताय ना. माझ्यासाठी किती आनंदाचे क्षण आहे. मला असं झालंय, मी काय करू आणि काय नको. तुम्ही काहीतरी बोला ना. अहो तुम्ही काही बोलत नाही आहात. अर्जुनला जरा टेन्शन आलेलं असं आणि आता तो चिडतो. पण बर का म्हणजे सायली जरा बेजबाबदारपणे वागते ना. तो ॲक्सिडेंटला रिक्रिएट करायला लावते. ती प्रेग्नेंट असून सुद्धा आता या गोष्टीमुळे खरंतर अर्जुनला चीड आलेली आहे. पण तरी आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे तो डायरेक्ट तिच्यावर रागवू शकत नाही ना. पण तरी तो तिला बोलून दाखवतो. तो म्हणतो, सायली काय बोलू मी. अगं तुला सगळं आठवलं ठीक आहे, पण तो ॲक्सिडेंट जर मी थांबवून नसतो शकलो तर आज काय झालं असतं सायली. अगं तुला आणि बाळाला मी कायमच गमवून बसलो असतो. हे बघ सॉरी सायली, मला तुझा आनंद म्हणजे स्पॉईल करायचा नाहीये, पण आपण केवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय तुला कळते का. तुझ्या हट्टामुळे
आपण गमावून बसलो असतो सगळं. तुला किंवा आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी माफ करू शकलो असतो का स्वतःला आयुष्यभर. सायली काय तू पण असं म्हणून आता तो चिडून रुसून बसलेला आहे त्या टेबलावर. अर्जुन आता तिथे बसलाय खुर्चीवर. तेव्हा सायली त्याला म्हणवत असते, अहो असं काय करता, आपल्याकडे दुसरा पर्याय होता का? आणि मी आणि बाळ सुखरूप आहोत ना. कुठे काय झालं? अहो ऐका ना, बोला ना माझ्याशी. असं काय करताय, प्लीज बोला ना. अर्जुन काही बोलत नसतो तिच्याशी. मग सायली म्हणत असते, हे बघा आता मी कान धरून उठा बशा मारू का? बघा हा मी आता कान धरलेत, बघ ना बाळा. आता ती पोटावर हात ठेवून मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करते बर का अर्जुनला. आता नवरा बायकोची गंमत जम्मत चालू आहे. सगळेच बरेचसे भाग बेस्ट होते या मालिकेचे, पण सायलीला ती तन्वी असल्याच सत्य कळले. अजून काय हो प्रेक्षकांनो, तर बघा सायलीचा आनंद आता डबल झालाय. मधुभाऊ पण उठून बसले. ती मधुभाऊना म्हणत असते, मधुभाऊ स्वप्न तर नाहीये ना, तुम्ही उठून बसलात, माझ्याशी बोलताय, माझ्याकडे बघताय, मला खूप आनंद झालाय. मधुभाऊ. कुसुम म्हणते, बाई सायली, मी पण या खोलीत आले तेव्हा मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला. सायली म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही उठून बसलात, खूप आनंद होतोय आम्हाला, तुम्ही बरे झालात. मधुभाऊ बोला ना माझ्याशी काहीतरी. मग मधुभाऊ सायलीशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतात, पण कदाचित एवढ्या दिवस ते असे निपचित पडून होते ना, त्यामुळे त्यांना पटकन हालचाल करता येत नाहीये. मग मधुभाऊ एक एक शब्द बोलायचा प्रयत्न करत असतात. साऊ साऊ असं म्हणत असतात ते तिला. तेव्हा कुसुम म्हणते, बोला मधुभाऊ बोला, तुम्ही ओळखलं नाही का सायलीच आहे ना आपली. मग मधुभाऊ कुसुमकडे बघत म्हणतात, नाही ही सायली नाहीये. अर्जुन म्हणत असतो, काय मधुभाऊ म्हणतात, नाही ही सायली नाहीये. आता यांच्या चेहऱ्यावर जरा एक्साइटमेंट दाखवली आहे. मधुभाऊ आता अचानक बोलून जातात, तू सायली नाहीयस, तू तन्वी आहेस. हे सत्य मधुभाऊंना सांगायचं होत प्रेक्षकांनो. जे त्यांना कळलं होतं ते त्यांच्यावर जो हा प्रसंग ओढवला ना, त्याआधी मग डायरेक्ट बोलतात, मधुभाऊ तू तन्वी आहेस. वकील साहेब. अर्जुन म्हणत असतो, वकील साहेब म्हणजे रविराज किल्लेदार का? मधुभाऊ म्हणतात, हो रविराज किल्लेदारांची एकुलती एक मुलगी तन्वी सायलीच आहे. तन्वी किल्लेदार, तन्वी रविराज किल्लेदार. सायली तू तन्वी आहेस. आता हे सगळं जेव्हा मधुभाऊ सांगत असतात तेव्हा सायलीला खूप आनंद झालाय. कुसुमला मात्र आश्चर्य वाटतं. कुसुम म्हणते, काय हे काय सगळं? तेवढ्यात अर्जुनला मेसेज आलाय. बर का प्रेक्षकांनो, मला हा प्रसंग फार आवडला बर का. म्हणजे बघा ना, सायलीला कळलं की ती खरी तन्वी आहे, म्हणजे तिला जाणीव झाली. आणि मधुभाऊ उठून बसले. त्यांनी पण सांगितलं की तूच खरी तन्वी आहेस. आणि एक्झॅक्टली त्याच वेळेला अर्जुनच्या मोबाईलवर DNA रिपोर्ट आलेत सायलीला. तो म्हणतो, सायली DNA रिपोर्ट पण आलेत. सायली म्हणते, मग अहो काय झालंय, काय आलंय त्या रिपोर्टमध्ये सांगा ना लगेच इथे ना. मंडळी, त्यांनी आपली उत्सुकता जरा ताणून धरली आहे. म्हणजे खूप वेळ अर्जुन त्या रिपोर्टकडे बघतोय. कुसुम त्याच्याकडे बघते. सायली खूप वेळ बघते आणि म्हणते, अहो बोला ना, काय आल रिपोर्टमध्ये सांगा ना. अर्जुन आता ते रिपोर्ट वाचत म्हणतो, सायली या रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की तुझा आणि प्रतिमा त्याचा DNA मॅच झालाय. सायली आता एकदम खुश होते आणि म्हणते, काय अर्जुन पण आता स्माईल आणतोय त्याच्या चेहऱ्यावर. आधी थोडसं त्याने उत्साह आपला ताणून धरलाय, उत्सुकता ताणून धरलीय. सॉरी, एक्साइटमेंटमध्ये जरा शब्द इकडे तिकडे होतात बर का प्रेक्षकांनो, समजून घ्या. सायली म्हणते, अरे वाह, म्हणजे आता आपल्याकडे भक्कम पुरावे आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, आणि प्रियाने तन्वीच जे सॅम्पल लॅबमध्ये केलं होत ना ॲड, त्या सॅम्पलसोबत तुझा सॅम्पलसुद्धा 100% मॅच झालाय, म्हणजे तेच तुझं सॅम्पल होत. सायली म्हणते, म्हणजे मी. अर्जुन म्हणतो, हो, DNA रिपोर्ट हेच सांगतायत की आता. मधुभाऊ म्हणतात, सायली हीच तन्वी रविराज किल्लेदार आहे.
आणि जेव्हा हे सगळं कळत सायलीला तेव्हा ती पटकन मिठी मारते. अर्जुनला मधुभाऊ तिला म्हणतात की तूच तन्वी किल्लेदार आहेस. सायलीला तिचे घर, तिचे आई बाबा परत मिळाले. प्रेक्षकांनो, याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असेल. पण आता इथेच ही मालिका निरोप घेणार आहे का काही भागांमध्ये, का आणखीनही मालिकेची स्टोरी पुढे चालणार आहे, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो, शेवटचं रहस्य ओपन झालंय. आता कुसुम म्हणत असते, हे सगळं काय आहे, माझा गोंधळ होतोय. सायली, अग तू तन्वी आहेस म्हणजे मला कोणी सांगेल का. अग सायली, माझा गोंधळ उडालाय, सांग ना. सायली म्हणते, कुसुमताई सांगते सगळं सांगते. इथे नाही, हा आमच्या घरी जाऊ, तिथे सगळ्यांसमोर मी तुला सांगते. चला निघूयात आपण. अर्जुन म्हणतो, थांब जरा सायली, आत्ताच नाही सांगायचं सगळ्यांना. सायली म्हणते, का हो, घरच्यांना का नाही सांगायचं आता. अर्जुन म्हणतो, सांगायचं सगळ्यांना, पण एक सोहळा करून. म्हणजे बघ, ज्या गोष्टीची सुभेदार आणि किल्लेदार 25 वर्षापासून वाट बघत होते, ती गोष्ट सहजासहजी नाही सांगायची त्यांना. सायली म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अग सायली, याचा सोहळा व्हायला हवा. सोहळा म्हणजे जितका त्रास त्यांना प्रिया तन्वी नाहीये हे कळल्यावर झाला होता ना, त्यापेक्षा दुप्पट आनंद त्यांना. सायली, तूच तन्वी आहेस हे कळल्यावर व्हायला हवा. सायली म्हणते, सोहळा म्हणजे नक्की काय करायचं. अर्जुन म्हणतो, सायली, आपण ना एक गंमत करूयात आता. अर्जुन, काय गंमत करणार आहे हे तुम्हाला उद्याच्या भागात कळणार आहे मंडळी, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग मस्त होता की नाही. आजचा भागसुद्धा खूप छान दाखवलाय त्यांनी. आजचा भागसुद्धा आणि उद्याचा भाग तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय. सायली म्हणत असते, मी खूप खुश आहे. अहो, आता रात्री गप्पा मारतायत अर्जुन सायली एकमेकांशी. ती म्हणत असते, अहो, मला माझं कुटुंब मिळालंय, माझी माणसं मिळाल. यात राकेश आता प्रियाला जेलमध्ये येऊन सांगतो, घोळ झालाय. प्रिया, सायलीला कळलंय की ती तन्वी आहे. सायली, अर्जुन आता सगळ्यांना सांगणार की ती तन्वी आहे, पण मला ना आता तिथे जाऊन त्यांना खोट पाडायचंय. पण अर्जुनने आता मस्त घर सजवलंय आणि सायलीचा म्हणजेच तन्वीच्या, छोट्या तन्वीचा खोटो त्याने समोर लावला आणि तो रिव्हील करत म्हणतो, ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी तन्वी. आपण ज्या तन्वीची एवढ्या वर्षापासून वाट बघत होतो ना, ती कोण आहे हे आता आपल्याला कळणार आहे. दुसरी तिसरी कोणी नाही, आपली सायलीच तन्वी आहे. आपली सायलीच आपली लाडकी तन्वी आहे, असं अर्जुन सगळ्यांना सांगतो. सुभेदार आणि किल्लेदारांना पण त्यावेळेला या सगळ्यांना धक्का बसलाय. आता हे सगळे एक्सेप्ट करू शकतील का. ऑब्व्हियसली एक्सेप्ट करणार आहे ते. प्रेक्षकांनो, एक प्रोमो पाहिला होता ना आपण सोशल मीडियावर, हा प्रोमो कधी आऊट झाला ते कळलंच नाही बर का प्रेक्षकांनो. सायली आता सगळ्यांना सांगणार आहे की तीच खरी तन्वी आहे. पण आता राकेशमध्ये काय हस्तक्षेप करतो, म्हणजे एवढ्या वर्षानंतर सायलीला जो आनंद मिळालाय तो आनंद हा राकेश हिरावून घेईल का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.